तिने आता आपली हार मान्य करावी। आणि आता आपण कशाची वाट बघतोय? हा सामना संपलाय। सूरप्रीत सुरदान सुरपूजा सूरप्रीत सुरदान सूरप्रीत सुरदान सुरपूजा सूरगर्व 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 सुरमान सुरसजा सूरगर्व सुरमान सुरसजा सूरप्रीत सुरदान सुरपूजा सूरप्रीत सुरदान सुरपूजा सूरप्रीत सुरदान सुरपूजा अहंकार जाळू दे रे जाळू दे रे जाळू दे जाळू दे वाह क्या बात है, काय सूर लागलाय। भैरवी वजे, गुरु शिष्य परंपरेला कलंक लावलायस तू, कलंक। स्वार्थी आहात तुम्ही भैरवीजी, खूप स्वार्थी। सॉरी, पण आयुष्यात कधी तुमचा जावई म्हणून नाही घ्यायचंय मला। भैरवीबाई, मी तुम्हाला बोलण्यात तर मोठा नाहीये, पण तुम्ही माणूस म्हणून ना खूप वाईट आहात। तुमच्याबद्दलचा रिस्पेक्ट होता नव्हता सगळा गेला। भैरवीजी, आपल्या शत्रूशी सुद्धा कोणी असं वागत नाही जसं आज तुम्ही वागलात। मला तर लाज वाटते, लाज। इतकी वर्ष मी तुला माझी मैत्रीण म्हणून घेत होते। पापाचा घडा हा कधी ना कधी भरतोच। भैरवी, तुझा हा पडलेला चेहरा बघून मला खूप समाधान वाटतंय। कलाकार म्हणून सुद्धा तुम्ही तुमची किंमत घालवली आहे। तुमच्यासारखा गुरु कोणालाच मिळू नये। यापुढे प्लीज आता कोणालाही शिष्य बनवू नका। आणि पापाचं प्रायश्चित्त कर जरा। परत आमच्या घरी नका येऊ प्लीज। सगळा होता ना तो रिस्पेक्ट केला। जिथून तुम्ही आलात ना तिथूनच परत जा। निघा भैरवीजी। या माई, तुमची जागा इथे नाही। तारा, मी बोललो होतो ना तुला, कुत्र्याचं शेपूट वाकडे ते वाकडच। घडलेला सगळाच प्रकार फार अनपेक्षित होता। नाही, पण तुला कसं कळलं त्यांचा डाव नेमका काय आहे ते? मला जयंतीवर डाऊट होता आहे।
ती मध्ये चांगलं वागायला लागली होती सावलीशी. तिला म्हणाली पण की मी आहे तुझ्यासोबत, काही लागलं तर सांग मला. तेव्हाच डाऊट आला होता तिच्यावर. मग मी आणि सारंग दादांनी प्लॅनिंग केलं जयंतीला पकडायचं. तिच्यावर लक्ष ठेवून होतो आम्ही. तिच्याकडे ते औषध दिसलं आम्हाला. त्यात जयंतीचं वागणं संशयास्पद होतं. पण आम्ही त्या औषधावरच लक्ष ठेवून होतो. आणि भैरवी माई आणि जयंती कॉन्टॅक्ट मध्ये होते आम्हाला माहिती होतं. तिने ज्या ग्लासात ते औषध मिसळलं होतं तो ग्लास आम्ही बदलला. म्हणजे तुला खात्री होती की जयंतीनी त्यात औषध घातलंय म्हणून? तो कारण त्याआधी एकदा तिला पकडलं होतं आम्ही. पण ती म्हणाली ते पित्ताचं औषध आहे. काय आहे? पित्ताचं औषध आहे. वेळ मारून नेली तिने. पण मला अंदाज आला होता तिचा. कमाल आहे, कमाल. ऐकावं तेवढं नवल आणि बघावं तेवढं विचित्र. आणखीन काय काय बघायला मिळणार आहे कोणास ठाऊक.